लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पंचशिवलिंग स्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या गुरसाळे गावाची यात्रा संपन्न। सोमेश्वराच्या नावानं चांगभलच्या गजरात रंगला रथोत्सव। भव्य कुस्ती मैदानात नामवंत मल्लांची हजेरी तर बैलगाडा शर्यतीही मोठ्या दिमाखात संपन्न। ग्रामस्थांच्या एकीचं सर्वत्र होतंय कौतुक। श्री सोमेश्वर, श्री रामलिंग, श्री शिवलिंग, श्री भावलिंग, श्री गुप्तलिंग अशी 5 जागृत शिवलिंग ज्या गावच्या पंचक्रोशीत विराजमान आहेत, अशा सौभाग्यपूर्ण गुरसाळे गावची वार्षिक यात्रा ग्रामपंचायत, सोसायटी व ग्रामस्थ गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। ग्रामदैवत श्री सोमेश्वर देवाच्या सालाबादप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या यात्रेत यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ते रविवार दिनांक 2 मार्च 2025 अखेर हे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। महाशिवरात्र उत्सवानिमित्त गुरसाळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत श्री सोमेश्वर देवास अभिषेक, सोमेश्वर चषक 2025 भव्य कबड्डी स्पर्धा, हरिभक्तपरायण काजारी महाराज तळमावले यांच्या सुश्राव्य कीर्तन, गुरुवार 27 रोजी पारायण सांगता, काल्याचं कीर्तन, सायंकाळी सेंची पालखीतून भव्य मिरवणूक, शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, बँड पथकांच्या गजरात श्री सोमेश्वर देवाची रथातून भव्य ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली। रात्री ऑर्केस्ट्रा मनोरंजन कार्यक्रम, शनिवार 1 मार्च रोजी लोकनाट्य तमाशा कार्यक्रम, निकाली कुस्त्यांचं जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आले। यामध्ये 51 रुपये ते 2,51,000 रुपये पर्यंत बक्षिसांच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्या। तर रविवार 2 मार्च रोजी एक आदत एक बैलगाड्यांच्या जंगी शर्यत आयोजित करण्यात आल्या। यामध्ये सुमारे 1,01,000 रुपयांचं प्रथम बक्षीस व इतर बक्षिसं देण्यात आली। सरपंच हसन शिकलगार, उपसरपंच निलेश पवार, विकास सोसायटी चेअरमन ज्योतिराम जाधव, व्हाईस चेअरमन प्रसाद वाघ, तंटा मुख्य अध्यक्ष साहेबराव पाटोळे, पोलीस पाटील नितीन जाधव, खजिनदार खुदबुद्दीन शिकलगार, खजिनदार बाजीराव जाधव, माजी सरपंच ॲडव्होकेट रोहन जाधव, ग्रामपंचायत सदस्य पद्मावती जाधव, मंगल पाटोळे, रुक्मिणी जाधव, नंदा कोकरे, रेखा जाधव, रंजना जाधव, कृष्ण जाधव, सागर झेंडे, माजी पंचायत समिती सदस्य भरत शेठ जाधव, डॉक्टर बाळासाहेब झेंडे, प्रताप जाधव, माजी चेअरमन जगन्नाथ जाधव, सचिन जाधव, दत्ता मगर, पोपट जरे, विश्वास जाधव, सुनील जाधव, विजय जाधव, राम झेंडे, सुषमा जाधव, संगीता डोईफोडे, मकरंद जाधव, दादासो राऊत, विष्णू जाधव, डॉक्टर किरण जाधव, रामचंद्र जाधव, अनिल शेंडगे, दिलीप जाधव, मारुती जाधव, गुरुजी, विष्णू मांडके, दादासो जाधव, महेश वाघ, अर्जुन जाधव, तात्या, सत्यवान कोकरे, माजी उपसरपंच गोविंद काळे, धोंडीराम जाधव, डॉक्टर निलेश जाधव, विजय जाधव आदींसह मुंबई पुणेकर ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळे व समस्त ग्रामस्थांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। सालाबाद प्रमाणे श्री सोमेश्वर देवाची यात्रा अतिशय उत्साहात आणि भव्य स्वरूपात भरलेली आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस रथ सोमेश्वराची रथातून भव्य मिरवणूक चालू आहे। त्या यात्रेत गुरसाळे गावातील ग्रामस्थ असतील, गुरसाळे गावातील आप्ते, नातेवाईक, मित्रमंडळी, परिसरातून आलेले सर्व भाविक अतिशय उत्साहाने या यात्रेत सहभाग घेतलेला आहे। यात्रा कमिटी, ग्रामपंचायत गुरसाळे, विकास सेवा सोसायटी गुरसाळे सर्व ग्रामस्थांनी अतिशय मनेभावे या यात्रेत सहभाग घेतलेला आहे। येणारे राहिलेले 2 दिवस पण अतिशय उत्साहात ही यात्रा पूर्ण केली जाईल। उद्या कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि परवा बैलगाडीची जंगी शर्यत आहे। सोमेश्वर नगरीत गुरसाळे गावात आलेले सर्व शिवभक्तांचा गुरसाळे ग्रामस्थ व सोसायटी व ग्रामपंचायततर्फे हार्दिक स्वागत आहे। महाशिवरात्रीपासून सुरू झालेला हा उत्सव काल छबिना उत्तमरीत्या पार पडलेला आहे व आज मुख्य दिवस म्हणजे महाराजांची मूर्ती रथामधून प्रदक्षिणा घालते गुरसाळे ग्रामपंचायतीतून। तरी मी आलेले सर्व
शिवभक्तांचा गुरसाळे ग्रामस्थच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे. पंचलिंगाच्या या पावनभूमीत ग्रामदैवत सोमेश्वराची यात्रा कालपासून सोमेश्वराच्या यात्रेस प्रारंभ झालेला आहे. काल सोमेश्वराचा शबिना झाला. आज मुख्य दिवस रथातून भव्य अशी ग्रामप्रदक्षिणा सुरू आहे आणि या भव्य अशा मिरवणुकीसाठी उपस्थित झालेले गुरसाळे गावातील सर्व ग्रामस्थ, मुंबई पुणेवरून आलेले सर्व गुरसाळेचे ग्रामस्थ आणि गुरसाळे परिसरातील उपस्थित असलेले सर्व शिवभक्त यांचं गुरसाळे गावच्या वतीनं यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी आम्ही गावच्या वतीनं स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षापासून या गावाला परंपरा आहे आणि या गावात पंचलिंगाचं स्थान आहे. फायनलचा फेरा सुटला. लढत चालू झाली. फायनल मध्ये कोण होणार 1 लाख रुपयाचा मानकरी. सुंदर गाड्या धावत आहे. सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण कोणाला कमी नाही. अतिशय सुंदर आणि गणेश ड्रायव्हर आदरकीकरांचं निर्विवाद वर्चस्व. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.